नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण असं पाहणार आहोत की पार्थ आणि जीवा हा दीपकचा शोध घेत असतात. पार्थ जीवाला म्हणतो की जीवा, आपल्याला जो ॲड्रेस मिळालेला आहे त्या ॲड्रेसवर जाऊन आपण चेक करूया, कदाचित आपल्याला दीपक तिथे भेटेल. तेव्हा पार्थ बोलतो की दीपक हा विषारी साप आहे, तो एका ठिकाणी थांबणार नाही, तो कुठेतरी बिळात लपून बसलेला असेल, तो आपल्याला त्या पत्त्यावर मिळणार नाही. एकीकडे आपण बघतो की सर्वजण घरात चिंता करत बसलेले असतात. वसू आत्या मानिनीला म्हणते की पार्थ आणि जीवा कुठे गेले आहे. तेव्हा मानिनी म्हणते की पार्थ आणि जीवा दीपकला शोधायला गेले आहेत, त्यांच्या मागावर गेले आहेत. तर एकीकडे पार्थ आणि जीवा दीपकचा शोध घेतात आणि जीवा पार्थला म्हणतो की दादा, दीपक हा आपल्या तावडीतून सुटता कामा नये. तेव्हा पार्थ म्हणतो, कसा सुटतो तेच आपण आता बघू. दोघेही दीपकला शोधू लागतात. तेवढ्यात दीपक वेश बदलून तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. त्याला शोधत असताना जीवाला दीपकचा धक्का लागतो. जीवा त्याला पाठीमागून हाक मारतो आणि थांबवतो. एकीकडे आपण पाहतो की वसू आत्या मानिनी आणि घरातील सर्वांना बोलते की तुम्ही जीवा आणि पार्थला त्या दीपकच्या मागावर का लावले आहे. तो दीपक हा खूप डेंजर माणूस आहे, तो खूप डेंजर आहे, तो कुठल्याही थराला जाऊ शकतो, आपण सावध राहायला हवे. त्यावेळी काव्या वसू आत्याला म्हणते की तुम्हाला कसं माहिती की दीपकबद्दल एवढी. तर काव्याला वसू आत्यावर संशय येतो. तेव्हा वसू आत्या आता शांत उभी राहते, तिला काय उत्तर द्यावे हेच कळत नाही. घरातील सर्वांनाच वसू आत्या आणि दीपकचा संशय येतो. सगळेजण वसू आत्याकडे संशयाने पाहू लागतात. तर मंडळी, पुढील येणाऱ्या भागात पार्थ आणि जीवा दीपकला पकडून पोलिसांच्या ताब्यात देतील का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.